Hi students, we have started the third chapter from science part 1. Name of the chapter is chemical reactions and equations. Today we are going to see the sixth lecture from this particular chapter. सहावं लेक्चर आपल्याला आज या ठिकाणी पाहायचंय. Yesterday we have started the types of chemical reactions according to nature and number of reactants and products formed. तर काल आपण नेचर आणि नंबर ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स फॉर्म याच्यानुसार काय केलंय की टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स पाहिले होते. पहा लक्षात घ्या. और देयर आर फोर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन अकॉर्डिंग टू दिस. याच्यानुसार रिएक्शनचे किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता यापैकी ही जी काही रिएक्शन आहे कॉम्बिनेशन म्हणजे काय? व्हेन टू ऑर मोर रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर टू गिव्ह द सिंगल प्रॉडक्ट देन सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. ही रिएक्शन आपण सर्वांनी पाहिलेली आहे. डिकॉम्पोजिशन म्हणजे काय? व्हेन द काय सांगा सिंगल रिएक्टंट गिव्हज द काय सांगा टू ऑर मोर प्रॉडक्ट्स. जेव्हा सिंगल रिएक्टंट दोन किंवा अधिक प्रॉडक्ट देतात त्यावेळेला आपल्याला काय म्हणायचं सांगा? डिकॉम्पोजिशन रिएक्शन असं आपण म्हणतो. तिसरी जी रिएक्शन आहे ही रिएक्शन आज आपण पाहणार आहोत. तर वी आर गोइंग टू सी ही कशा प्रकारची रिएक्शन असते? AB प्लस C गिव्हज राइज टू काय सांगा AC आणि प्लस B. पहा लक्षात घ्या. म्हणजे हा जो काय B नावाचा आयन आहे इट इज रिप्लेस बाय द काय सांगा C. तो C ने काय केलं सांगा? रिप्लेस केला. अशा प्रकारची जर रिएक्शन होत असेल AB plus C, A and C combines to each other and B gets separated, then such type of reaction is called as काय सांगा? Displacement reaction. And the final one that is double displacement reaction means what? AB plus CD they goes right to A goes to C and B goes to काय सांगा? D. AC plus काय सांगा? BD. तर such type of reaction is called as काय सांगा? Double displacement reaction. तर पहा आता आपण आजला जो टॉपिक आपण चेक आउट करणार आहे पहा तर डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. येस्टरडे वी हॅव कंप्लीटेड these two topics. काल आपण हे दोन टॉपिक्स कंप्लीट केलेले आहेत. आज आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट अशा प्रकारचे दोन टॉपिक्स चेक आउट करायचे. चला आपण चेक आउट करूयात. पहा डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. वी आर गोइंग टू सी दोस टॉपिक्स नाउ. पहा तिसरा जो प्रकार आहे तो आपण चेक आउट करूयात. पहा लक्षात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन? काय आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे ते आपल्याला चेक आउट करायचे. पहा लक्षात व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे पहा लक्षात घ्या आपल्या असं लक्षात येतं की तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. पहा लक्षात CuSO4 एव्हरीबडी नो काय सांगा CuSO4 प्लस काय सांगा Zn आपण ऍड केलं त्याच्यामध्ये. तर Zn इज मोर रिएक्टिव्ह दॅन काय सांगा Cu. Zn हा Cu पेक्षा जास्त क्रियाशील आहे, मोर रिएक्टिव्ह आहे आणि Zn इज मोर रिएक्टिव्ह दॅन काय सांगा Cu. दॅट्स व्हाय व्हॉट हॅपन्स पहा Zn रिप्लेसेस द Cu फ्रॉम इट्स कंपाऊंड. Zn काय करतो Cu ला त्याच्या कंपाऊंड मधून रिप्लेस करतो. Zn गोज हियर कळतं सर्वांना and Cu gets काय सांगा रिप्लेस बाय Zn. Zn नी त्या ठिकाणी येतो Zn कंबाइन्स विथ SO4 and झिंक सल्फेट नावाचं प्रॉडक्ट Zn कंबाइन्स विथ काय सांगा SO4 and Cu gets काय सांगा सेपरेटेड and कॉपर त्या ठिकाणी काय होतो सेपरेट होतो. तर अशा प्रकारे जर एखादी रिएक्शन घडत असेल मी या ठिकाणी त्याचं एक्सप्रेशन केले पहा AB plus C then काय सांगा C gets attached to the काय सांगा A or B and काय सांगा B gets separated. अशा प्रकारचं रिएक्शन त्या ठिकाणी घडत असेल तर आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो सांगा बरं? डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. राईट ठीक आहे. ही जे इट इज कॉल्ड एज काय सांगा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन? तर या ठिकाणी पहा यू कॅन सी दॅट द रिएक्शन इन विच मी या ठिकाणी डेफिनेशन लिहितो पहा लक्षात द रिएक्शन इन विच the iron of less reactive element element राइट ठीक आहे. लेस रिएक्टिव्ह एलिमेंटचा आयन जो आहे कोण आहे लेस रिएक्टिव्ह एलिमेंट कॉपर बरोबर ठीक आहे. इज काय सांगा रिप्लेस्ड बाय अनदर एलिमेंट बाय काय सांगा अनदर एलिमेंट फॉर्मिंग इट्स काय सांगा आयन बरोबर ठीक आहे. पहा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटचा जो आयन आहे ना त्याला रिप्लेस केलं. कोणी रिप्लेस केलं? बाय द काय सांगा अनदर एलिमेंट फॉर्मिंग इट्स काय सांगा ओन आयन. त्याचा स्वतःचा आयन त्याने तयार केला या Zn ने आणि या कॉपरच्या आयनला काय केलं सांगा रिप्लेस केलं बरोबर ठीक आहे. आणि इज कॉल्ड एज अशा रिएक्शनला काय म्हणणार तुम्ही? इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याला काय म्हणतो तुम्ही सांगा डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन. चला चेक करा व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पहा आयन मी शब्द वापरले पहा आयन म्हणजे कसं पहा लक्षात हा कॉपर जो आहे ना तो Cu++ आणि हा SO4 काय सांगा मायनस असं राईट करता येईल आपल्याला आणि प्लस काय होता सांगा Zn होता. तर आता या ठिकाणी जेव्हा कंपाऊंड तयार झालं तेव्हा Zn++ आणि काय सांगा SO4 मायनस आणि प्लस काय तयार झालं सांगा Cu तयार ठिकाणी तयार झाला.
तर त्या सर्वांना म्हणजे काय झालं की कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन द काय सांगा झिंक. कॉपर हा झिंक पेक्षा लेस रिएक्टिव्ह आहे. म्हणजे आयन कॉपरचा आयन जो होता ही जी रिएक्शन आहे ती थोडीशी डिटेल मध्ये खाली लिहिलेली मी पहा. दिस रिएक्शन सेम रिएक्शन आय हॅव रिटन इन द काय सांगा डिटेल. ही रिएक्शन मी थोडीशी डिटेल मध्ये लिहिली. द काय सांगितलं द रिएक्शन इन विच द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन Zn. झिंक पेक्षा कॉपर कमी रिएक्टिव्ह आहे. म्हणून आयन ऑफ काय सांगा आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे कॉपरचा आयन हा कोणी रिप्लेस केला इज रिप्लेस बाय द कसा अनदर एलिमेंट. दुसऱ्या एलिमेंटने काय केलं त्याला रिप्लेस केलं आणि त्याचा स्वतःचा आयन त्या ठिकाणी तयार केला. Zn ने Cl ला रिप्लेस करून Zn चा स्वतःचा आयन तयार झाला त्या ठिकाणी. तर त्या सर्वांना ठीक आहे. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं रिएक्शन होत असेल ते इट इज कॉल्ड एज काय सांगा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सच रिएक्शन इज कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. राहील लक्षात सर्वांच्या ठीक आहे. अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण डिस्प्लेसमेंट आणखी एखादं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊ शकतो. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. यू कॅन आन्सर राईट डाऊन द काय सांगा CuSO4 आपल्या बुक मध्ये हे पण एक्झाम्पल दिले प्लस Fe. तर काय करतो Fe जो आहे तो काय करतो SO4 ला रिप्लेस करतो आणि Cu गेट्स काय सांगा सेपरेटेड. राईट ठीक आहे. Fe रिप्लेसेस काय सांगा Cu. हे पहा Fe या ठीक Cu ची प्लेस घेतो आणि त्या कॉपरला रिप्लेस करून टाकतो कंपाऊंड मधून. आलं लक्षात ठीक आहे. मी या ठिकाणी द रिएक्शन इन विच द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इज रिप्लेस्ड फ्रॉम इट्स कंपाऊंड. बरोबर ठीक आहे. लागलं या ठिकाणी मी एक थोडंसं हे टाकतो एक्स्ट्रा फ्रॉम इट्स कंपाऊंड बरोबर. त्याच्या स्वतःच्या कंपाऊंड मधून त्याला रिप्लेस करतो कोण दुसरा एलिमेंट आणि त्याचा स्वतःचा आयन तयार करतो. तर अशा प्रकारे काय होतं सांगा रिएक्शनला आपण म्हणतो काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. राईट. सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट इट इज कॉल्ड एज सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. सोपं एकदम पहा लक्षात घ्या. मी थोडक्यात हे जे लिहिले ना ह्याच्यावर लक्ष द्या. AB नावाचं रिएक्टंट होतं ते C बरोबर कंबाईन झालं तर ह्या C ने काय केलं बघा B बरोबर कंबाईन होतो. C काय किंवा A बरोबर कंबाईन होतो A किंवा B. C समजा A बरोबर कंबाईन झाला तर काय प्रॉडक्ट तयार होईल AC आणि B गेट्स काय सांगा सेपरेटेड. म्हणजे C रिप्लेसेस द काय सांगा B. C ने B ला काय केलं सांगा रिप्लेस केलं. AB नावाचं जे कंपाऊंड होतं ना त्या कंपाऊंड मध्ये C ने B ला काय केलं सांगा रिप्लेस केलं आणि ज्या वेळेला अशा प्रकारची रिएक्शन घडते त्याला आपण डिस्प्लेस केलं म्हणजे रिप्लेस केलं असं म्हणतो. म्हणजे इट इज कॉल्ड एज काय सांगा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर ही झाली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आलं लक्षात ठीक आहे. तर अशा पद्धतीने दिसायला आवडतं काय सांगा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर यू हॅव टू नोट डाऊन इट. हे जे तिसरा प्रकार आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन नंतर आता आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन पाहणार आहे. काय पाहणार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. राईट ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा आणि आता आपण पुढचा घेतोय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता व्हॉट इज मीन बाय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन पाहत लक्षात द्या. डबल डिस्प्लेसमेंट काय सांगा रिएक्शन. टॉपिकचं नाव लक्षात घ्या डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. राईट ना ठीक आहे. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय जर एखाद्या रिएक्टंट आहे चला तेच आपण एक्झाम्पल घेऊ. हे पहा AB नावाचा एक रिएक्टंट आहे CD नावाचा एक रिएक्टंट आहे. A इज द पॉझिटिव्ह आयन B इज द निगेटिव्ह आयन C इज द पॉझिटिव्ह आयन D इज द निगेटिव्ह आयन किंवा काय असेल ते. तर त्यावेळेला पहा लक्षात द्या A कंबाईन्स विथ काय सांगा D. A काय करतो सांगा D बरोबर कंबाईन होतो. म्हणजे पॉझिटिव्ह आयन ऑफ काय सांगा फर्स्ट कंपाऊंड कंबाईन्स विथ निगेटिव्ह आयन ऑफ सेकंड आणि निगेटिव्ह आयन ऑफ काय सांगा फर्स्ट कंपाऊंड कंबाईन्स विथ काय सांगा पॉझिटिव्ह आयन ऑफ सेकंड. म्हणजे A प्लस आहे आणि B मायनस आहे असं गृहीत धरा आणि C प्लस आहे आणि D मायनस आहे. तर A प्लस कंबाईन्स विथ काय सांगा D मायनस आणि B मायनस कंबाईन्स विथ C प्लस. कळते सर्वांना. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या जोड्या होतात पण एक्सचेंज होतात ऍटम्स किंवा आयन्स काय होतात सांगा एक्सचेंज होतात आणि A कंबाईन्स विथ D फॉर्मिंग द काय सांगा AD बरोबर कंबाईन होऊन AD नावाचं कंपाऊंड तयार होतं आणि B कंबाईन्स विथ काय सांगा C फॉर्मिंग द काय सांगा BC आणि B हा C बरोबर कंबाईन होतो. आलं लक्षात ठीक आहे. AB reacts with CD gives rise to AD plus BC then such type of reaction is called as double displacement reaction. अशा रिएक्शनला तुम्ही काय म्हणता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणता. कळतं सर्वांना व्हॉट इज मीन बाय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. तर दिस इज इन दिस वे वी आर सेइंग व्हॉट इज मीन बाय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हे झाला प्रकार. आता मी एक एक्झाम्पल घेऊयात पाहा लक्षात. लागलं मी डेफिनिशन लिहितो पाहा लक्षात. द रिएक्शन इन विच पाहा लक्षात द्या आयन्स of the reactants काय सांगा reactants gets काय सांगा exchange and new products containing precipitate the काय सांगा precipitate are formed is called as
is called as double displacement काय सांगा रिएक्शन. अशा रिएक्शनला तुम्ही काय म्हणता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणता. पहा नीट वाचा. द रिएक्शन इन विच आयन्स ऑफ द रिएक्टन्स, हे पहा रिएक्टन्सचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन जो असतो त्याला आपण कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह आयन जो असतो त्याला एनायन म्हणतो. कॅटायन एनायन, हा कॅटायन हा एनायन. मग पहा पहिल्या रिएक्टन्सचा कॅटायन दुसऱ्या रिएक्टन्सच्या एनायन बरोबर कंबाईन होतो. पहिल्या कंपाऊंडचा कॅटायन दुसऱ्याच्या एनायन बरोबर आणि पहिल्याचा एनायन दुसऱ्याच्या कॅटायन बरोबर कंबाईन होतो आणि परत नवीन जोड्या तयार होतात. अशा प्रकारची रिएक्शन म्हणून मी लिहिलं द रिएक्शन इन विच आयन्स ऑफ द काय सांगा रिएक्टंट्स गेट एक्सचेंज विथ इच अदर. रिएक्टंटचे आयन एकमेकांशी काय होतात एक्सचेंज होतात अँड द न्यू प्रॉडक्ट्स कंटेनिंग द प्रेसिपिटेट आर फॉर्म. इट इज कॉल्ड एज काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो, पहा लक्षात घ्या. Li2SO4 मी एक एक्झाम्पल घेतलंय लिथियम सल्फेट, राईट. लिथियम सल्फेट प्लस काय सांगा या ठिकाणी मी दुसरे एक्झाम्पल घेतो, पहा लक्षात घ्या. BaCl2 बेरियम क्लोराइड. लिथियम सल्फेट प्लस बेरियम क्लोराइड. मग आता काय होईल पहा लक्षात घ्या. हा जो बेरियम आहे हा पॉझिटिव्ह आयन वाला आहे, B++ असतो, Cl- असतो, SO4- याला काय असतो सांगा प्लस. मी याचा पॉझिटिव्ह आयन ह्याच्या निगेटिव्ह बरोबर आणि ह्याचा पॉझिटिव्ह त्याच्या निगेटिव्ह बरोबर. Li and Cl दे विल कंबाईन विथ इच अदर. पहा लक्षात Li बरोबर कंबाईन होईल Cl बरोबर. मग दोन Li चे ऍटम दोन Cl च्या बरोबर कंबाईन झाले की टू मॉलिक्युल्स ऑफ काय सांगा Li Cl त्या ठिकाणी तयार होतील. Li आणि Cl बरोबर आहे. Li2 आणि Cl2 म्हणून टू मॉलिक्युल्स ऑफ LiCl आणि प्लस BaSO4 बेरियम सल्फेट. हा या ठिकाणी बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. टू मॉलिक्युल्स ऑफ LiCl प्लस BaSO4. तर पहा Ba कंबाईन्स विथ SO4. याचा जो कॅटायन आहे की नाही तो याच्या एनायन बरोबर कंबाईन झाला आणि याचा जो कॅटायन आहे ना तो त्याच्या एनायन बरोबर कंबाईन झाला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स तयार होत असतात आयनच्या एक्सचेंज मुळे. अशा रिएक्शनला तुम्ही म्हणता काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट. डबल दोन आयन्स डिस्प्लेस झाले. ठीक आहे. आपण जी नेहमीची एक्झाम्पल पाहतो तुम्हाला माहिती आहे का रे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन HCl प्लस काय सांगा NaOH ऍसिड अँड बेस. सर्वांनी रिएक्शन कधी ना कधी ऐकले असेल. ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ इच अदर टू गिव्ह काय सांगा सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट अँड काय सांगा वॉटर. ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ इच अदर टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर. सच रिएक्शन इज कॉल्ड एज काय सांगा न्यूट्रलायझेशन रिएक्शन. अशा रिएक्शनला तुम्ही काय म्हणता न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणता असता माहिती आहे सर्वांना. ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ इच अदर टू गिव्ह सॉल्ट अँड water, then such type of reaction is called as काय सांगा न्यूट्रलायझेशन रिएक्शन. पहा काय झालं बरं, H कसा असतो सांगा मला प्लस, Cl काय असतो मायनस. हिअर इट इज द कॅटायन, हिअर इट इज द एनायन, आहे की नाही. इथं परत हा कॅटायन आणि हा काय सांगा एनायन OH मायनस. मग हा जो H प्लस आहे ना तो OH मायनस बरोबर कंबाईन होतो, H2 तयार होतं आणि Na प्लस आणि Cl मायनस हे एकमेकांशी कंबाईन होऊन NaCl तयार होतं. याच्या लक्षात ठेवा. अशा प्रकारे काय सांगा आयन्स जे आहेत कॅटायन एनायन हे जे काय आयन्स असतात दे गेट एक्सचेंज in between the two reactants and new products are formed. Such reactions are called as काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यांना काय म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणत असतो. कळलं सर्वांना. ठीक आहे. तर अशा रीतीने रिएक्शनचे किती प्रकार पडतात तर केमिकल रिएक्शनचे 4 प्रकार पडतात बरोबर. ठीक आहे. कोणकोणते कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दीज आर द 4 टाइप्स ऑफ द काय सांगा केमिकल रिएक्शन, राईट. ठीक आहे. तर हे जे 4 टाइप्स आहेत हे राईट करून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि राईट करून घ्यायचं बरं का आपल्या नोटबुक मध्ये. आपण जे छोटे छोटे नोटबुक केलेले असतील त्याच्यामध्ये सगळ्याचे सगळं सायन्सचे जे काय असतील किंवा मॅथ्सचं ते राईट करून टाकायचं. चला आता लक्ष द्या. पुढे जे आहे पालक कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन अशा 4 रिएक्शन्स आपण आता एक्सप्लेन केल्या. हाऊ मेनी 4. हे खूप सोपं आहे. If two reactants react with each other to give the single product, it is combination. Combination झालं व्हायचं सिंगल प्रोडक्ट मिळालं. जर एका रिएक्टंट पासून दोन प्रोडक्ट म्हणजे स्प्लिटिंग होत असेल त्याला आपण डिकॉम्पोजिशन झालं म्हणतो, विघटन झालं. तर अशा प्रकारे वन सिंगल रिएक्टंट गिव्स द 2 or more products, इट इज कॉल्ड अ डिकॉम्पोजिशन रिएक्शन. तिसरी पार्ट डिस्प्लेसमेंट. इफ द काय सांगा आयन ऑफ द काय सांगा लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आलं लक्षात इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स कंपाउंड बाय द काय सांगा अनदर एलिमेंट फॉर्मिंग इट्स ओन आयन. हा जो B मायनस आयन जो तो C ने काय केला रिप्लेस केला. आलं लक्षात ठेवा. अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट हे पहा हे वाच्यावरून सगळ्या गोष्टी कळतात तुम्हाला. आणि डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर आयन्स ऑफ द काय सांगा रिएक्टंट्स गेट एक्सचेंज विथ इच अदर अँड द न्यू प्रॉडक्ट्स आर फॉर्म देन इट इज कॉल्ड अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर हे जे आहे हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते 4 रिएक्शन्स आपल्याला पाहता येतात सांगता येतात. आलं लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. आता मी पुढचा टॉपिक घेणार आहे.
पहा आता आपल्याला जे पाहिजे पहा लक्षात पुढचा टॉपिक मी नोटबुक वर सॉरी बोर्डवर लिहिलाय एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक प्रोसेसेस किंवा केमिकल रिएक्शन्स. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय आणि एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय. आता मगाशी जरा वेळापूर्वी आपण जे 4 टाइप्स पाहिले कोणकोणते कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे 4 प्रकार आपण जरा वेळापूर्वी पाहिले. ते प्रकार कशानुसार पडले होते. दे आर अकॉर्डिंग टू द नेचर अँड द नंबर ऑफ काय असणार रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स फॉर्म. आता हे जे 2 प्रकार आहेत ना हे जे 2 प्रकार एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन हे कशानुसार पडतात. दे आर अकॉर्डिंग टू वेदर द हीट इज काय ऍब्सॉर्ब्ड बाय द रिएक्शन और वेदर द हीट इज काय सांगा एमिटेड बाय द रिएक्टंट्स. कळतं सर्वांना. म्हणजे एखादी रिएक्शन घडत असताना हीट ऍब्सॉर्ब केली जाते की हीट एमिट केली जाते. कळतं सर्वांना. ठीक आहे. त्याच्यानुसार हे प्रकार पडलेत. मगाशी जे 4 प्रकार होते ते वेगळ्या कारणास्तव पडले होते आणि हे वेगळ्या कारणास्तव आहे. आता व्हॉट इज द एक्झोथर्मिक रिएक्शन या ठिकाणी लिहायचं पहा लक्षात. एक्झोथर्मिक रिएक्शन आणि या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल काय सांगा एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन. पहा काय डिफरन्स आहे दोघांमध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मध्ये. पहा द chemical reaction in which heat is exerted करणे म्हणजे बाहेर टाकणे किंवा emitted. तर सर्वांना ठीक आहे. exerted is called as एक्झोथर्मिक रिएक्शन. त्याला आपण काय म्हणतो सांगा एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणत असतो. ज्या रिएक्शन मध्ये हीट काय केलं जाते सांगा बाहेर टाकली जाते तिला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन. व्हेन द रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू द प्रॉडक्ट्स द हीट इज काय सांगा एक्झर्टेड. नाव इकडे पहा लक्षात द केमिकल रिएक्शन या ठिकाणी काय लिहिलेलं आपल्याला द केमिकल रिएक्शन इन व्हिच ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट काय केलं जाते सांगा हीट इज ऍब्सॉर्ब्ड. हीट इज काय सांगा ऍब्सॉर्ब्ड. ठीक आहे. देन इट इज कॉल्ड एज अशा रिएक्शनला काय म्हणतात सांगा इज कॉल्ड एज द एंडोथर्मिक रिएक्शन. त्याला आपण काय म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो असतो. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. पहा या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब केली जाते सॉरी या ठिकाणी हीट एक्झर्ट केली जाते आणि त्या ठिकाणी हीट काय केली जाते सांगा ऍब्सॉर्ब केली जाते. अशा प्रकारचे जे रिएक्शन असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. कुठली केमिकल रिएक्शन म्हटलं की त्यामध्ये आयदर हीट इज इव्हॉल्व्ड और हीट इज काय सांगा ऍब्सॉर्ब. कुठल्याही केमिकल रिएक्शन जेव्हा एखादी केमिकल रिएक्शन घडते तेव्हा त्याचे पहिले जे रिएक्टंटचे बॉन्ड जे ते ब्रेक होतात आणि त्याच्यातून प्रॉडक्ट तयार होतात आहे की नाही. मग आता हे प्रॉडक्ट तयार होत असताना आयदर हीट इज काय सांगा ऍब्सॉर्ब आयदर काय सांगा हीट इज काय सांगा इव्हॉल्व्ड और एमिटेड. हीट ऍब्सॉर्ब तरी होते नाही ते एमिट तरी होते काही ना काही एक होत असतं 100%. येतं लक्षात. ठीक आहे. मग जर हीट एखाद्या रिएक्शन मध्ये हीट जर इव्हॉल्व होत असेल हीट जर काय केलं असेल इव्हॉल्व होत असेल तर सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज काय सांगा एक्झोथर्मिक रिएक्शन. अशा रिएक्शनला काय म्हणतात सांगा एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात. आणि ज्या रिएक्शन हीट काय केली जाते सांगा ऍब्सॉर्ब केली जाते त्याला म्हणतात काय सांगा एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे बाहेर टाकणे एंडोथर्मिक म्हणजे हीट आतमध्ये गेणे. अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो 2 टाइप्स प्रकार. मग तुमच्या लक्षात आलं का हे जे 2 प्रकार पडले कशानुसार पडले. दे आर अकॉर्डिंग टू द काय सांगा हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज कशी होते रिएक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये रूपांतर होताना हीट ऍब्सॉर्ब केली जाते की इव्हॉल्व केली जाते त्याच्यानुसार हे प्रकार पडलेले आहेत हे लक्षात घ्या. तर ते सर्वांना अकॉर्डिंग टू दॅट दीस 2 टाइप्स आर ऑकरिंग. आता याचे एक्झाम्पल्स मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा लक्षात घ्या. काय सांगा सम एक्झाम्पल्स पहा. पहिले एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो पहा लक्षात द्या. मी KNO3 घेतो पहा लक्षात. पोटॅशियम नायट्रेट म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय केलं सांगा पाणी टाकलं. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता पहा लक्षात द्या. पोटॅशियम नायट्रेट प्लस काय सांगा वॉटर. प्रॉडक्ट काय होणार आहे मला इंटरेस्ट नाही. प्रॉडक्ट काय तयार होणार आहे आय एम नॉट इंटरेस्टेड हे लक्षात घ्या. पण व्हेन द काय सांगा पोटॅशियम नायट्रेट इज डिसॉल्व्ड ज्यावेळेला ते पोटॅशियम नायट्रेट काय होतं सांगा डिसॉल्व्ह होतं त्यावेळेला काय होतं हीट जी आहे ना पहा लक्षात द्या ही एक्झर्ट होते. सॉरी हीट इज द एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक एक्झाम्पल. मी इकडे दुसरा एक्झाम्पल घेतो सॉलिड NaOH. सॉलिड काय सांगा NaOH. सॉलिड NaOH लक्षात घ्या. ठीक आहे. सॉलिड NaOH एक्झोथर्मिक रिएक्शनचे एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय. प्लस H2O पाण्यामध्ये टाकलं काय होणार आहे पहा लक्षात घ्या. हीट जी आहे ना हीट या ठिकाणी ऍब्सॉर्ब केली जाते. हीट इज इव्हॉल्व्ड. नीट लक्ष द्या. सॉलिड NaOH मध्ये आपण जर पाणी टाकलं तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली तुमच्या बुक मध्ये सॉलिड NaOH मध्ये जर आपण वॉटर काय केलं सांगा वरून टाकलं तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता तर काय होतं पहा लक्षात हीट त्या ठिकाणी एमिट होते
आणि एमिट झाल्यामुळं जे काही पाणी आहे किंवा पाणी घ्यायचं पालकच्या तुमच्या व्हेसल मध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात वरून सॉलिड एनओएच टाकायचा. सॉलिड एनओएच टाकल्यानंतर पाण्याची आणि सॉलिड एनओएच ची रिएक्शन घडणार आहे आणि त्या रिएक्शन हीट काय होणार सांगा, इव्हॉल्व होणार आहे आणि ते इव्हॉल्व झालेल्या हीट मुळे त्या पाण्याचं टेम्परेचर वाढतं. बरोबर, ठीक आहे. मग टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस, टेम्परेचर ऑफ सोल्युशन काय होतं सांगा, इन्क्रीजेस. सोल्युशनचं टेम्परेचर काय होणार सांगा, इन्क्रीज होणार आहे. का, हीट इव्हॉल्व झाली, हीट तयार झाली त्या ठिकाणी, हीट एमिट झाली आणि त्या हीट मुळे काय होतं सांगा, सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली. तर ते सर्वांना तर सॉलिड NaOH प्लस वॉटर गिव्स राइज टू काय, हीट इव्हॉल्व. हीट काय होते त्या ठिकाणी, इव्हॉल्व होते आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट एक्झर्ट होते, इव्हॉल्व होते, त्याला म्हणतात काय सांगा, एक्झोथर्मिक रिएक्शन. राईट, ठीक आहे. तर एक्झोथर्मिक रिएक्शनचं उदाहरण आहे. सेकंड एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो, मला लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे H2SO4. H2SO4 माहिती सर्वांना, हायड्रोक्लोरिक सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण जर पाणी टाकलं, तुम्हाला माहिती असेल पहा, आपल्या घरी आपण वॉशरूम वगैरे किंवा बाथरूम वगैरे साफ करण्यासाठी ऍसिड आणतो. आता घरी आणतो ते ऍक्च्युअली हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड पेक्षा स्ट्रॉंग अशा प्रकारचं कोणतं ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड. समजा सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही आणलेले आहे सांगा वॉशरूम आपलं साफ करण्यासाठी, गृहीत धरा. तर सल्फ्युरिक ऍसिड जे ते जर काय केलं सांगा, त्याच्यामध्ये पाणी आपण टाकलं, त्याचं काय केलं, डायल्युशन जर केलं, इफ द वॉटर इज ऍडेड इनटू द काय सांगा, सल्फ्युरिक ऍसिड, देन लार्ज अमाउंट ऑफ हीट इज काय सांगा, एक्झर्टेड. जास्त हीट एक्झर्ट केली जाते, बाहेर टाकलं जाते एक्झर्ट त्या रिएक्शनच्या दरम्यान. जेव्हा वेन वॉटर रिएक्शन काय H2SO4 किंवा डायल्युशन जेव्हा होतं H2SO4 चं, त्यावेळेला खूप मोठी अमाउंट हीट काय केली जाते, बाहेर टाकली जाते आणि बाहेर टाकलं विगरसली काय होतं सांगा, हीट त्या ठिकाणी क्रिएट होते आणि ते विगरसली हीट क्रिएट झाल्यामुळं ते पाणी जे ते उकळल्यासारखं करतं आणि ते आपल्या अंगावर उडू शकतं गरम पाणी. आणि या गरम पाण्यामुळे काय होतं, त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं, ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी, एखाद्या अंगावर उडू शकतं. तर त्या सर्वांना काय झालं असं की अचानकपणे जेव्हा पाणी तुम्ही H2SO4 मध्ये ऍड करता त्यावेळी विगरसली हीट तयार होते, खूप मोठ्या प्रमाणात हीट तयार होते आणि ड्यू टू दॅट हीट टेम्परेचर ऑफ द गॅस वॉटर इन्क्रीजेस, पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि इन्क्रीज झाले वॉटर स्टार्ट्स टू काय सांगा, इव्हॅपोरेट किंवा वॉटर स्टार्ट्स टू काय सांगा, वेपराइज. वॉटर वेपराइज व्हायला सुरुवात करतं, इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात करतं आणि असे वॉटरचं जे स्टीम असतं ते आपल्या अंगाला जर गरम लागलं किंवा पाणी जे उकळलेलं किंवा गरम झालेलं पाणी आपल्या अंगावर पडलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. मग आपण काय करतो, जेव्हा आपण घरगुती याच्यामध्ये जेव्हा आपण काय करतो H2SO4 किंवा HCl आपल्याला वॉशरूम साफ करण्यासाठी वापरायचं असतं, आपण एका बकेटमध्ये पाणी घेतो आणि थोडं 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 आपण ऍसिड त्यामध्ये ओततो की जेणेकरून हीट जी इव्हॉल्व झाली ती थोडी थोडी तयार झाली पाहिजे आणि विगरसली न तयार झाल्यामुळे ऍक्सिडेंट आपण टाळू शकतो. लक्षात येते, H2SO4 मध्ये जर पाणी ओतलं म्हणजे डायल्युशन जर त्याचं केलं तर हीट इव्हॉल्व होते. चला लिहिता दुसरे एक्झाम्पल, डायल्युशन ऑफ H2SO4. याच्यामध्ये काय सांगा, हीट इव्हॉल्व म्हणजे एक्झर्ट होणे, इव्हॉल्व होते कधी सर्वांना आणि त्यामुळे काय सांगा, टेम्परेचर ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस. त्या सोल्युशनचं टेम्परेचर काय होतं सांगा, इन्क्रीज होतं. लक्षात सर्वांच्या. दिस इज अनदर एक्झाम्पल. आता आपण त्या ठिकाणी तिसरे एक एक्झाम्पल तुमच्या परिचयाचा एक्झाम्पल घेतो. तुमच्या घराला कधी चुना दिला असेल पहा, सोन्याचा रंग जेव्हा आपल्या घराला नवीन घर जर बांधलं असेल कोणी तर पहिल्यांदा रंग चुना देतात, नंतर मग चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा कलर त्या ठिकाणी वापरत असतात. तर चुना म्हणजे काय, तर लाईमस्टोन, कॅल्शियम ऑक्साईड. बरोबर, मग तो चुना कधी पाण्यामध्ये खालवताना तुम्ही पाहिले का? चुनाचा रंग तयार करताना चुना काय करतात, चुना हा सॉलिड असतो, तो पाण्यामध्ये खालवतात. पाण्यामध्ये खालवताना जर तुम्ही कधी पाहिलं ना तर पाणी बकेटमध्ये पाणी घेतलं त्यात वरून चुना टाकला ना की पाण्याला उकळी येते, अक्षरशः काय येते, उकळी. इतकी हीट इव्हॉल्व होते त्या ठिकाणी. तुम्ही कधी पहा, चुना जर पाण्यामध्ये टाकला, चुन्याच्या खडे जे असतात ते पाण्यामध्ये टाकले की पाण्याला उकळी फुटते, अक्षरशः इतकं गरम सोल्युशन त्या ठिकाणी तयार होतं, चुन्याचं सोल्युशन. चुन्याचा रंग कळते सर्वांना. हीट काय केली सांगा, एक्झर्ट केली आणि त्या हीट एक्झर्ट केल्यावर टेम्परेचर काय झालं, सोल्युशनचं इन्क्रीज झालं. तर ते एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो, CaO. थर्ड एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो, CaO. याला लाईमस्टोन म्हणतात. काय म्हणतात सांगा, लाईमस्टोन. ते सुद्धा जर आपण काय केलं सांगा, पाण्यामध्ये टाकलं तर CaOH2 नावाचं प्रॉडक्ट तयार होतो. हिट काय होते त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात इव्हॉल्व होते आणि हीट इव्हॉल्व झाल्यामुळे काय होतं, टेम्परेचर ऑफ सोल्युशन, टेम्परेचर ऑफ काय सांगा, सोल्युशन इन्क्रीज होतं. काय होतं सांगा, इन्क्रीज होतं. कोणता पदार्थ तयार होतो, CaOH आणि काय सांगा, ट्वाइस. अशा प्रकारे कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होतो. तर त्या सर्वांना आणि या सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. तर अशा रीतीने वी हॅव सीन दॅट इन दिस वे वी हॅव सीन दॅट हाऊ द हीट इज काय सांगा, इव्हॉल्व. आणि हीट इव्हॉल्व झाली की सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज होतं.
भरपूर हीट तयार झाल्यामुळे सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, वाढतं. तर अशा प्रकारचे जे रिएक्शन असतात की ज्या रिएक्शन द केमिकल रिएक्शन इन विच इट इज काय सांगा एक्झर्टेड और इव्हॉल्व्ड इट इज कॉल्ड एज काय सांगा एक्झोथर्मिक रिएक्शन. चला आता इकडे एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय ते डेफिनेशन मी तुम्हाला मागाशी सांगितले. द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब, हीट काय केलं जाते ऍब्सॉर्ब केलं जाते, त्याला आपण काय म्हणतो सांगा एंडोथर्मिक रिएक्शन, बरोबर की नाही. त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल मी जर या ठिकाणी लिहायचं म्हटलं तर पहा लक्षात एक्झाम्पल मी मागाशी घेतलेलं पहा KNO3 पहा KNO3 पोटॅशियम नायट्रेट KNO काय सांगा 3 आणि प्लस त्याच्यामध्ये आपण काय केलं सांगा वॉटर पाण्यामध्ये मिक्स केलं मग डायल्यूट केलं. KNO3 इज डायल्यूटेड. कळते सर्वांना. डायल्यूट केल्यानंतर हीट काय केलं जाते माहिती का सर्वांना, नीट लक्ष द्या. हीट इज ऍब्सॉर्ब, हीट काय केलं जाते सांगा ऍब्सॉर्ब, हीट ऍब्सॉर्ब होते आणि हीट ऍब्सॉर्ब झाल्यामुळे टेम्परेचर ऑफ सोल्युशन डिक्रीजेस, टेम्परेचर ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज व्हायला सुरुवात होते. कळते सर्वांना. पाण्याचे टेम्परेचर डिक्रीज होताना सुरुवात होते. हीट ऍब्सॉर्ब झाली, हीट इव्हॉल्व केली की हीट तयार झाली, हीट इव्हॉल्व झाली म्हणजे तयार झाली, त्यावेळी टेम्परेचर वाढतं आणि अशा केस मध्ये होतं टेम्परेचर काय होतं सांगा डिक्रीज होते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कळते सर्वांना. टेम्परेचर ऑफ द सोल्युशन काय होतं सांगा डिक्रीज होतं. चला आता सेकंड केस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे पहा लक्षात घ्या. मेल्टिंग ऑफ आईस. सगळ्यांच्या परिचयाचा एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ काय सांगा आईस, मेल्टिंग ऑफ आईस. पहा लक्षात हे जे एक्झाम्पल इट इज द पार्ट काय सांगा फॅमिलियर एक्झाम्पल टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांना फॅमिलियर अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. आईसला मेल्ट करताना आपण काय करतो हीट त्याला प्रोव्हाइड करतो, त्याच्यातून हीट तयार नाही होत. आपण हीट काय करतो सांगा आईसला देतो. व्हेन आईस इज हीटेड देन काय सांगा वॉटर इज फॉर्म देयर. आईस हीट ऍब्सॉर्ब करतो स्वतःकडे. मग व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब इट इज कॉल्ड एज काय सांगा एंडोथर्मिक रिएक्शन. आईस काय करतो हीट ऍब्सॉर्ब करतो म्हणून ती एंडोथर्मिक रिएक्शन. आणि आईसने हीट ऍब्सॉर्ब केली वॉटर मध्ये कन्वर्जन होतं, होते की नाही. म्हणून ही काय आली सांगा एंडोथर्मिक रिएक्शन झाली. तिसरे एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो कॅल्शियम कार्बोनेट. काल सुद्धा आपण एक्झाम्पल पाहिलेले डिकॉम्पोजिशन रिएक्शन मध्ये एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. त्याला आपण काय केलं हीट दिली तर CaO आणि प्लस काय सांगा CO2 तयार होतो. हे हीट काय केली जाते सांगा ऍब्सॉर्ब केली जाते आणि त्यामुळे टेम्परेचर डिक्रीज होतं, टेम्परेचर डिक्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस. असे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत पहा लक्षात. these are the examples having the काय सांगा एक्झोथर्मिक आणि काय सांगा एंडोथर्मिक अशा प्रकारच्या दोन रिएक्शन्स या ठिकाणी होऊ शकतात. एक असते एक्झोथर्मिक इफ द केमिकल रिएक्शन हीट इज एक्झर्टेड इट इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन आणि इफ इन द केमिकल रिएक्शन हीट इज ऍब्सॉर्ब इट इज कॉल्ड एज काय सांगा एंडोथर्मिक रिएक्शन. लक्षात ठेवा हे एक्झाम्पल्स आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून ठेवा. ओके, थँक्यू.